हॅलो एव्हरीवन, वी आर मीटिंग आफ्टर अ लॉंग टाईम. खूप काळानंतर मी ब्लॉग करते आणि खूप फेस्टिवल्स आहेत, सो मी विचार केला पुन्हा एकदा ब्लॉग सुरू करायचे. आणि स्वागत आहे तुमचं एंटरटेनमेंट वालीमध्ये. गोकुळाष्टमी आहे, जन्माष्टमी आहे आणि त्यानिमित्तानं शूटसाठी चालली आहे मी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर. तिथं दहीहंडी आणि धमाल सगळ्या गोष्टी होणार आहे. बट राईट नाव आय एम स्टक इन द ट्रॅफिक. ठाणे आणि घोडबंदर हे तुम्हाला माहिती आहे. घोडबंदरचं नाव घेतल्यावर काय सगळ्यात आठवतं? खड्डे आणि ट्रॅफिक. त्यामुळे या सगळ्या खड्डे मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि या सगळ्या ट्रॅफिकमध्ये बघूयात आपल्याला कितपत असा स्टेडी ब्लॉग करता येणार आहे. पण मी जाते मीरा रोडला ग्रीन व्हॅली स्टुडिओजमध्ये, जिथे हास्य जत्राचं सेट आहे. सो आणि आता ट्रॅफिक पुढे सरकते, त्यामुळे जेव्हा जेव्हा ट्रॅफिक थांबेल तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ करता येईल, आपल्याला संवाद साधता येईल. आणि एवढ्यात छान पाऊस सुरू झाला, पण या पावसात या खड्ड्यांमधनं वाट काढत घोडबंदर रोडचा अनुभव घेत मी हास्य जत्रेच्या सेटवर पोहोचणार आहे. तरी मागच्या प्रमाणात आता बऱ्यापैकी खड्डे, मी तर बोलणारच होते की बऱ्यापैकी खड्डे कमी वाटतात आणि मोठा खड्डा आला. पण आता बघतोय की सगळी दहीहंडी सजवण्याची तयारी सुरू आहे. मी पोहोचलेली आहे ग्रीन व्हॅली स्टुडिओला आणि अशी सगळं माहोल आहे ना, खरंच खूप धमाल येणार आहे. आम्ही वाट बघत होतो पाऊस कधी कमी होणार आहे, कारण धो पाऊस पडत होता. पण आता थोडा सरी जरा कमी झाला आणि आता यांची दहीहंडी सजवण्याची तयारी सुरू आहे. सो मजा येणार आहे. सगळे कलाकार पोहोचलेले आहेत सेटवर. मी तुम्हाला सेट दाखवते. हे ग्रीन व्हॅली स्टुडिओ, जिथे बाजूलाच हास्य जत्राचं सेट आहे आणि त्याच्या बाजूला आहे चला हवा येऊ द्याचं सेट. त्यामुळे सगळे कॉमेडीचे जे काही मातब्बर कलाकार आहेत ते इथे असतात. आणि अशा प्रकारे थंडी जी आहे ती छान मस्त सजली आहे, बघताय. सो पाऊस आहे अजून थोडं, त्यामुळे तुम्ही बघताय की मी छत्री घेऊन आहे इथे. आणि हे माझ्या मागे दहीहंडीची सगळी तयारी. सगळे कलाकार आहेत, त्यामुळे मजा येणार आहे. सगळे महाराष्ट्राची हास्य जत्रातले कलाकार. इकडे काही गोविंदा पथकं किंवा त्यांच्यासोबत दहीहंडी फोडण्यासाठी देखील काही मंडळी उपस्थित आहेत. सो ते दहीहंडी फोडणार आहेत आणि त्यासोबतच हास्य जत्रेचे जे कलाकार आहेत ते सज्ज आहेत. त्यांना देखील आपण या ब्लॉगच्या माध्यमातून भेटणार आहोत. आणि माझी छत्री आता उडते. आणि या सगळ्यात हे सगळे कलाकार मजा मस्ती करत असताना, डान्स करत असताना मागे सलग गाणी सुरू होती. आणि गाण्यांचे कॉपीराईट येऊ शकतात, त्यामुळे ही गाणी ठेवता येत नाही आहे. पण काही ठिकाणी
मी ढोल ताशा किंवा असे म्युझिक देऊन ते इंटरॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इतकी धमाल आलेली आहे, या सगळ्यांकडून एक वेगळीच एनर्जी या सेटवर मिळाली. म्हणजे सेटवर हे सगळे कलाकार व्यस्त असतात, पण ज्या प्रकारे दहीहंडीचं सेलिब्रेशन सेटवर करण्यात आलं आणि त्यावेळी सगळे मनसोक्त या सणाचा आनंद लुटत होते, मनसोक्त नाचत होते, एकमेकांना भेटत होते आणि छान माहोल होता. आणि सगळे येऊन आपुलकीने विचारपूस करत होते, आम्हा सगळ्या पत्रकारांनाही भेटत होते. धमाल आली बघा ना, सगळे इथे किती मजा करतायत. म्हणजे यांचं सगळ्यांचं बॉन्डिंग जे आहे ना, ऑन सेट म्हणजे ऑन स्क्रीन आपण ज्या पद्धतीनं बघतो, की धमाल करतात, कमाल करतात आणि ही सगळ्यांची जी एनर्जी ऑफ स्क्रीन पण बघणं महत्त्वाचं ठरतं. सगळे छान कुटुंबासारखे आहेत. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटलं. एकत्र धमाल करताना बघून आम्हालाही नाचावंसं वाटत होतं, पण अर्थात काम करायचं होतं. सो या व्हिडिओ दरम्यान समीर चौगुले यांच्यासोबत मी गप्पा मारत असताना बॅकग्राऊंडला गाणं सुरू होतं आणि त्यामुळे गाणं सुरू असल्यामुळे आम्ही काय बोलतोय त्यासोबत ते गाणं ऐकू येतंय आणि कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे आम्ही काय संवाद साधतो हे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण ते सांगत होते की कशा पद्धतीनं सेटवर धमाल सुरू आहे आणि यावेळी त्यांनी या व्लॉगमध्ये सहभागी होऊन माझ्यासोबत संवाद साधला. आणि कायमच समीर दादासोबत गप्पा मारायला मजा येते. उत्तम कमाल कलाकार आहेत.
ईशाला आणि ईशाला 3 एकटे लावायचे. नाही पण तुम्ही त्यांचा उत्साह वाढवायचा. प्रसाद दादाला मी तिथून आणणाऱ्या डोळ्यावर पट्टी बांधून आणि तो हे मडकं थोडी जागा काढायची. जागा करा थोडी जागा करा. शुभेच्छा. धो उंडू म्हणलास तू तिकडे. धो उंडू काय कमाल सुरुवात केली. मस्त सुरुवात केली. मस्त सुरुवात धो उंडू नाही होते ना वर्षाची. सुरुवात तुम्ही मस्त पंगलने केली ना. जत्रेच्या सेटवर मी आहे, प्रभाकर मोरे सर, आणि धमाल आली आज. धमाल म्हणजे धमाल. खूप मजा केली आणि इतकं छान सगळे एकत्र मिळून डान्स करतायत. मला वाटतं रिफ्रेशिंग झालं असेल. रिफ्रेशिंग म्हणजे होतं. दहीहंडी उत्सव असा आहे ना, वर्षातनं एकदा येतो. बाळगोपाळ श्रीकृष्ण भगवंताचा हा सण. तुम्हाला माहितीये हा सण इतकी ऊर्जा देतो ना, अख्खं पुढचं वर्ष जे आहे ते काम करायला फार एनर्जी देतो. कारण काय, बोल बोल बजरंग बली की जय, बरोबर. हा, गोविंदा गोपाळा, ह्याच्यातच जी काही ताकद आहे ना, ती वर्षभर आम्हाला पुरते. तर दहीहंडी उत्सव आलेला आहे.
सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सोनी मराठीकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्ही नेहमी बघताच, पण आज आम्ही दहीहंडी फोडायला आलेलो आहोत. सगळे बाळगोपाळ आमची संपूर्ण टीम आलेली आहे. तर आम्ही दहीहंडी कशी फोडतो ते तुम्ही बघाच. आणि हा जो उत्सव आहे तो सालाबादप्रमाणे साजरा केला जातो. आणि मला सगळ्यांना अशी एक विनंती आहे की दहीहंडी उत्सव साजरा करताना हातपाय सांभाळून आपण काय खूप थर लावतो, तर थर लावताना सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, कुठेही घाई करायची नाही. चांगली तुम्ही प्रॅक्टिस केली जरी असला तर त्या दिवशीचा जो फोर्स असतो, जोश असतो, तो तुम्हाला ह्या ह्या म्हणजे तारुण्यामध्ये आपल्याला फार उत्साह बनवतो, उत्साही करतो आणि त्याच्यामध्ये आपण फार फसतो. तर सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, घाई न करता दहीहंडी फोडा आणि समारंभ आनंदाने साजरा करा. कुठेही त्याला गालबोट लागू देऊ नका. काय समजले? तर पुन्हा सोनी मराठी आणि हास्य जत्रेकडून तुम्हाला दहीहंडीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काय समजले? आफ्टर ऑल द फन आम्ही आता खाणार आहोत. याच्यात जलेबी आहे, तूप पडो. आय हॅड अ लॉट ऑफ फन. खूप मजा आली हास्य जत्राच्या सेटवर आणि कमाल धमाल देवीसाल तुम्ही बघता या सगळ्या व्हिडिओजमधनं. हे सगळे कलाकार इतके कमाल आहेत ना, त्यांनी डान्स केला, मजा केली, मस्ती केली. आम्ही देखील त्या सगळ्या मस्तीमध्ये धमालमध्ये सहभागी झालो. आणि मला असं वाटतं की हास्य जत्रेची टीम आहे ना, त्याच्यासारखी टीम नाही आहे कोणी, कारण ते इतके कोणत्याही गोष्टीमध्ये एकदम फॅमिली आहे आणि त्यामुळे ते इतके छान धमाल करतात. पण आता हा ब्लॉग इथेच थांबवते आणि मला खूप दिवसात हा ब्लॉग करून मजा आलेली